आदरणीय गिरीश भाऊ हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात आणि गेल्या एक वर्ष होत आलंय ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आहे साहेब। 2020 पासून ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण हिरावलं गेलंय, त्याकडे सुद्धा राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी अनेक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या, ग्रामपंचायत झाल्या, त्या ठिकाणी सुद्धा आमच्या लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळालं नाही। हे काय चाललंय या राज्यामध्ये? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मानायचा आणि एका समाजांना रेड कार्पेट घालून त्या समोर आपलं मंत्रिमंडळ लोटांगण घालतोय साहेब। आम्ही इथं गेल्या आजचा 9वा दिवस आहो, आमची साधी विचारपूस करायला फक्त आता सावे साहेब ते आले, पण ते काही अधिकृत नव्हते। मी इथं त्यांच्या समोर सांगतो, अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं साहेब। ते एक इथले पालकमंत्री संबंधित असल्यामुळे आले। जर अधिकृत असतं तर त्यांच्या सोबत सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक हे सर्व असतं, कोणी नव्हतं त्यांच्यासोबत। ते एक इथले नेते असल्यासारखे इथं आले होते। त्यामुळे आमची तुम्हाला वारंवार विनंती आहे, आम्हाला लेखी द्यावं, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत। आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, आम्ही मरेपर्यंत उपोषण करायची आमची तयारी आहे। जर तुम्हाला आमच्या जीवाची कदर नसेल सरकारला तर मरू द्या, जाऊ द्या। ओबीसी समाजासाठी आमच्या दोघांची बळी गेली तरी आम्हाला काही फरक पडत नसेल। कुठेतरी समाजाचं खूप वाटोळ झालं साहेब, आमच्यावर खूप अन्याय। आमच्या घराच्या दारापुढे जाऊन आमच्या डीजे वाजले हो, खूप आम्हाला शिवीगाळ, आम्हाला आमच्या गाड्या तोडफोड, आमच्या लोकांचे घर जाळण्याचं काम ह्या लोकांनी केलं। वाईट अवस्था आहे। आणि कुठं एक माणूस येतो त्याने कुठंतरी जाती जातीत भांडणं लावून देऊन हे किती द्वेष आहे। याकडे राज्य सरकारने इतका त्या माणसाचा लाड करणं, आम्ही संविधानिक मार्गाने इथं उपोषणाला बसलो आहोत आणि आमच्याकडे जर कोणी लक्ष देत नसेल तर किती वाईट अवस्था आहे महाराष्ट्राची। याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं हा माझा तुमच्या सगळ्या राज्य सरकारवर आरोप आहे साहेब। आता तुम्हीच मायबाप आहात, तुम्ही सगळ्या लेकरांना सारखं धरावं। आमचं असणारं 29% आरक्षण अबाधित राहील असं आम्हाला लेखी द्यावं आणि ज्या 54 लाख नोंदी वाटलेल्या आहेत ह्या आम्ही रद्द करू आणि ज्या देणाऱ्या आहेत त्यांच्यावर कारवाई करू असं सुद्धा लेखी द्यावं। दुसरी गोष्ट, जरांगे म्हणतात आम्ही 80% ओबीसी मध्ये घुसलो आहोत आणि सरकार म्हणतंय ओबीसीला धक्का लागणार नाही। याच्यामधलं सुद्धा आम्हाला काय तफावत आहे हे सुद्धा लिहून द्यावं, एवढंच आपणास विनंती करतो। आणि आमची मागणी लवकरात लवकर आपल्याकडून मान्य होईल ही अपेक्षा ठेवतो, परंतु जोपर्यंत तुम्ही मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत। धन्यवाद।